छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर ॲक्शन पाहायला मिळालाय। नाशिकच्या गाजलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या माजी सय्यद मतीन पटेल यांच्या अवैध बांधकामांवर महानगरपालिकेने बुलडोझर चालवलाय। आज पहाटे मोठा पोलीस बंदोबस्त आणि तब्बल 10 ते 15 जेसीबीच्या मदतीने नारेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली। मतीन पटेलची 2 घरे आणि 1 कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले असून या बांधकामांची वैध कागदपत्रे नसल्याचा दावा प्रशासनाने केलाय। दरम्यान या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने अवैध बांधकामांवर झिरो टॉलरन्सची भूमिका स्पष्ट केली आहे। काल आम्हाला आमच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे, ज्यात मेराज खान जे की नगरसेवक आहेत सध्या छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे, त्यांना आम्ही अटक केली आहे। तसेच यात हे गुन्ह्यामध्ये टोटल 7 आरोपी आहेत। 7 पैकी 2 सध्या अटक आहेत, इतर पण आम्ही पुढे कारवाई करू त्यांच्यावर। हे गुन्ह्याचा जे माहिती आहे आम्हाला, याच्या आधी 26 मार्चला एक अटेम्प्ट टू मर्डर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता सिटी चौक पोलीस स्टेशनला। त्याची तपासमध्ये आम्हाला असं आढळला की 307चे जे आरोपी होते मेराज खान, त्यांचे ते गुन्ह्यामध्ये त्यांचा मुलगा जे आहेत, जे अंडर एज आहेत, ते पण आरोपी होते। आता ते गुन्ह्यामध्ये आम्ही तपासात असं आम्हाला रेकॉर्डमध्ये आला की जे अंडर एज मुलगा आहे, ते मुलगेचं नाव ऑल ऑफ अ सडन चेंज करण्यात आला होता मनपाचे जे निवडणुका होते त्याच्या आधी। त्याची आम्ही सखोल चौकशी केली। त्याच्यातून आम्हाला हे माहिती मिळाली की खरं ते मूल जे आहेत, ते मूल मेहराजचा 3रा अपत्य होता आणि त्याची 3रा अपत्य हे होण्याची बाब लपवण्याकरिता त्यांनी त्याचं नाव जानेवारीमध्ये चेंज केला आणि त्याच्यामुळे ही कारवाई आज आपण सकाळी सुरू केलेली होती। ही कारवाई प्रामुख्याने 2 भागामध्ये शहरातील आहे। एक नारेगावचा जो भाग आहे, त्या भागामध्ये एक रहिवासी घर, 6 वाणिज्यिक आस्थापना आणि 1 कार्यालय, हे अशा पद्धतीने आपण तिथे निष्कासित केलेलं आहे। आणि आता आपण जे आहोत ते कौसर कॉलनी, हा नारेगावचाच एक भाग आहे, परंतु कौसर कॉलनीमध्ये आपण एक राहाचं घर जे होतं त्या ठिकाणी कारवाईसाठी आलेलो होतो। ही कारवाई करत असताना प्रामुख्याने महानगरपालिकेने जे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे जे उचित कलमान्वये संबंधितांना नोटिसेस दिलेले होत्या, त्या नोटीसचा कायदेशीर समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यामुळे आज रोजी आपण या दोन्ही जागेवरती मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे आणि पूर्णपणे ह्या प्रॉपर्टी आपण नेस्तनाबूत केलेल्या आहे। तिकडच्या लोकांचं असं म्हणतं की 8 दिवसांचा वेळ दिला। छत्रपति संभाजी नगर का नारेगांव का केसर कॉलोनी, और ये सामने घर देख रहे हैं आप, ये घर वही है जहां पर कॉर्पोरेट जिहाद की मास्टरमाइंड निदा खान को यहाँ पर छुपा कर रखा था। सैयद मतीन पटेल MIM के नगर सेवक है, उनका ये घर था और अब इस घर के ऊपर महानगर पालिका प्रशासन का बुलडोजर चल गया है, पूरा घर जमीन दोस्त किया गया है। आपको बता दें कि इसके साथ साथ सैयद मतीन का एक और घर इसी नारेगांव परिसर में था, उसके ऊपर भी सरकारी बुलडोजर चला है और उनके सरकारी कार्यालय पर भी ये बुलडोजर चलाया गया है। आज सुबह 5 बजे से ये महानगर पालिका प्रशासन की बड़ी कार्रवाई हो रही है और आप देख सकते हैं कि ये वही घर है जहां पर निदा खान को नासिक पुलिस और छत्रपति संभाजी नगर की क्राइम ब्रांच पुलिस ने यहाँ से गिरफ्तार किया था और उसी के बाद यहाँ पर लगातार कार्रवाई की बात की जा रही थी और आखिरकार यहाँ पर बड़ी कार्रवाई हुई है। इस कार्रवाई के दौरान शहर के तमाम वरिष्ठ पुलिस के अधिकारी और बड़ी संख्या में यहाँ पर कर्मचारी भी उपस्थित थे और ये कार्रवाई को अंजाम दिया गया है। अब इस घर को पूरी तरह से जमीन दोस्त कर दिया गया है। ये वही घर है, बार बार बता रहे, जिसको कॉर्पोरेट जिहाद की मास्टरमाइंड निदा खान को यहाँ पर छुपाया गया था। BM राठौड़, सुदर्शन न्यूज, छत्रपति संभाजीनगर।